हॅलो, आज आपण पाहूया क्रोमोझोमल ॲब्रेशन आणि त्याचे सेकंड टाईप्स, ते म्हणजे डुप्लिकेशन. ओके, तर लास्ट क्लासमध्ये आपण पाहिलं होतं की क्रोमोझोमल ॲब्रेशन म्हणजे काय, त्याचे दोन बेसिक टाईप्स आपण स्टडी केले होते. ते म्हणजे कोणते? स्ट्रक्चरल क्रोमोझोमल ॲब्रेशन अँड न्यूमेरिकल क्रोमोझोमल ॲब्रेशन. आज आपण पाहणार आहोत स्ट्रक्चरल क्रोमोझोमल ॲब्रेशनचं सेकंड टाईप, ज्याच्यामध्ये आपण लास्ट क्लासमध्ये आपण पाहिलं होतं की स्ट्रक्चरल क्रोमोझोमलमध्ये आपण वेगवेगळे टाईप स्टडी केले होते. कोणकोणते होते ते? तर डिलिशन, डुप्लिकेशन, इन्व्हर्जन अँड ट्रान्सलोकेशन. ज्याच्यामध्ये आपण पाहिलं स्ट्रक्चरल क्रोमोझोमल ॲब्रेशन म्हणजे काय, तर असे काही चेंजेस क्रोमोझोममध्ये ज्याच्यामुळे काय होतं, क्रोमोझोमच्या स्ट्रक्चरमध्ये चेंज होते. मग त्याला आपण म्हटलेलं आहे स्ट्रक्चरल क्रोमोझोमल ॲब्रेशन. ओके, तर ह्याच्यामध्ये आपण बेसिक दोन टाईप पाहिले होते. कोणकोणते? डिलिशन अँड डुप्लिकेशन. त्यामध्ये डिलिशनमध्ये आपण दोन स्टडी केले होते, टर्मिनल डिलिशन अँड इंटर कॅल्सी डिलिशन. आज आपण स्ट्रक्चरल क्रोमोझोमल ॲब्रेशनचा सेकंड टाईप म्हणजेच कोणता, तर डुप्लिकेशन हा स्टडी करणार होतो इन डिटेलमध्ये. ओके, तर पाहूया आपण स्ट्रक्चरल क्रोमोझोमल ॲब्रेशनमध्ये डुप्लिकेशन म्हणजे काय. ओके, जसं आपण डिलिशनमध्ये पाहिलं होतं, डिलिशन म्हणजे काय, तर क्रोमोझोमचा एखादा सेगमेंट काय होतोय, तो ॲड होतोय किंवा डिलीट होतोय क्रोमोझोममधून, त्याला आपण म्हटलेलं आहे डिलिशन. ओके, आणि ज्याच्यामध्ये नेक्स्ट पॅटर्न आहे तो म्हणजे कोणता, तर डुप्लिकेशन. डुप्लिकेशन म्हणजे काय, तर एखादा क्रोमोझोमचा सेगमेंट असेल तर तो काय होतोय, तर एखाद्या क्रोमोझोमच्या सेगमेंटची काय होतोय, तर क्रोमोझोमचा एखादा सेगमेंट त्याची काय होते, एक कॉपी तयार होते एखाद्या सेगमेंटची, आणि ती कॉपी कुठे ऍड होते, एक तर त्याच क्रोमोझोममध्ये ऍड होईल किंवा दुसऱ्या एखाद्या क्रोमोझोममध्ये, त्याला आपण नॉन होमोलॉगस क्रोमोझोममध्ये, अशा क्रोमोझोममध्ये ती ऍड होईल. तर याला आपण म्हणतोय थोडक्यात डुप्लिकेशन. तर त्या डुप्लिकेशनमध्ये आपले चार टाईप्स आहेत वेगवेगळे. टँडम डुप्लिकेशन आहे, रिव्हर्स टँडम आहे, त्यानंतर नेक्स्ट डुप्लिकेशन आहे ते म्हणजे डिस्प्लेस डुप्लिकेशन अँड ट्रान्सलोकेशन डुप्लिकेशन. तर असे बेसिक काही चार टाईप्स आपण स्टडी करणार आहोत डुप्लिकेशनमध्ये. तर त्यामध्ये आपण पहिल्यांदा बघूया टँडम डुप्लिकेशन म्हणजे काय आणि रिव्हर्स टँडम डुप्लिकेशन म्हणजे काय. सपोज हा एक नॉर्मल क्रोमोझोम आहे, तर ह्याच्यामध्ये टँडम डुप्लिकेशन होतं म्हणजे काय होतं, तर क्रोमोझोमचा एखादा जीन कंटेनिंग सेगमेंट असेल. फॉर एक्झाम्पल इथं आपण घेऊया जीन कंटेनिंग सेगमेंट आपल्याला हायलाइट केलेला ई आणि एफ. तर हा सेगमेंट काय होतोय, डुप्लिकेट होतोय, आणि त्याची डुप्लिकेट झालेली जी कॉपी आहे, नवीन तयार झालेली जी कॉपी आहे, ती कुठे ऍड होते, तर त्याच क्रोमोझोमच्या नॉर्मल सेगमेंट नंतर इमिडिएटली आफ्टर ही ऍड होते त्याच क्रोमोझोममध्ये. तर ह्याला आपण म्हटलेलं आहे टँडम डुप्लिकेशन. म्हणजे एखाद्या क्रोमोझोमची डुप्लिकेशन होणे आणि ती डुप्लिकेट झालेली कॉपी त्याच क्रोमोझोमच्या नॉर्मल सेगमेंटच्या नंतर इमिडिएटली ऍड होणे, ह्याला काय म्हणायचं आहे, टँडम डुप्लिकेशन. तर अशा प्रकारे हा पहिला टाईप होता डुप्लिकेशनचा, तो म्हणजे कोणता, तर टँडम डुप्लिकेशन. सेकंड डुप्लिकेशन आहे रिव्हर्स टँडम डुप्लिकेशन. ह्याच्यामध्ये काय होत आहे, सिमिलर वे काय होत आहे, तर क्रोमोझोमचा एक सेगमेंट आपण या ठिकाणी बघूया, डी आणि ई सेगमेंट हा घेतलेला आहे आपण या ठिकाणी. तर काय होतं आता या ठिकाणी, तर डी आणि हा सेगमेंट जो आहे क्रोमोझोमचा, हा काय होतो, डुप्लिकेट होतोय, आणि जी डुप्लिकेटेड झालेली नवीन कॉपी आहे ती कुठे ऍड होते, तर त्याच क्रोमोझोममध्ये ऍड होते. पण कशा प्रकारे ऍड होते, ई आणि डी अशा प्रकारे. तर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की ती जी कॉपी आहे ती कुठे ऍड झालेली आहे, ई आणि डी अशा या सिक्वेन्स प्रमाणे. नॉर्मल सिक्वेन्स कसा आहे, डी नंतर ई आहे, तर ह्यामध्ये कसा ऍड झालेला आहे, रिव्हर्स टँडम मध्ये, तर तो सेगमेंट रिव्हर्स ओरिएंटेशन म्हणजे ई आणि डी अशा सिक्वेन्सनं तो ऍड झालेला आहे. कुठं, तर नॉर्मल सेगमेंटच्या इमिडिएटली नंतर. इथे जर बघितलं आपण तर कुठे ऍड झालेला आहे, तो इमिडिएटली आफ्टर द नॉर्मल सेगमेंट हा कुठं झालेला आहे, ऍड झालेला आहे त्या क्रोमोझोममध्ये. तर ह्या डुप्लिकेशनला आपण म्हणतोय रिव्हर्स टँडम डुप्लिकेशन. अशा प्रकारे हे डुप्लिकेशनचे दोन टाईप होते, टँडम डुप्लिकेशन आणि रिव्हर्स. टँडम मध्ये कुठं ऍड होतोय, इमिडिएटली आफ्टर द नॉर्मल सिक्वेन्स पण सेम सिक्वेन्सनं, आणि रिव्हर्स टँडम मध्ये इमिडिएटली आफ्टर द नॉर्मल सेगमेंट बट कसा ऍड होतोय, तो इनव्हर्स ओरिएंटेशन. कसा ऍड झालेला आहे, इनव्हर्स ओरिएंटेशन, ई डी ह्या सिक्वेन्स प्रमाणे. ओके, तर हे दोन टाईप होते डुप्लिकेशनचे. त्यानंतर आपण बघूया नेक्स्ट रिमेनिंग दोन टाईप डुप्लिकेशनचे कोणते, तर ते आहेत डिस्प्लेस डुप्लिकेशन अँड ट्रान्सलोकेशन डुप्लिकेशन. आता डिस्प्लेस डुप्लिकेशन म्हणजे काय, हा डुप्लिकेशनचाच एक टाईप आहे, ज्याच्यामध्ये काय होणार आहे, क्रोमोझोमची एखादी सेगमेंट जीन कंटेनिंग सेगमेंट आहे तो काय होणार आहे, कॉपी होणार आहे, आणि त्याची नवीन कॉपी प्रोड्यूस होईल. तर ह्यामध्ये आपण एक नॉर्मल क्रोमोझोम दाखवलेला आहे एबीसी जीन कंटेनिंग. ह्याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे, तर सी आणि डी जीन, सपोज आपण काय घेतलेलं आहे, सी आणि डी जीन हा काय होतोय, डुप्लिकेट होतोय, आणि ह्याची डुप्लिकेट झालेली कॉपी कुठे ऍड होते, त्याच क्रोमोझोममध्ये. पण तो इमिडिएटली ऍड होतोय का नॉर्मल सेगमेंट नंतर, तर नाही. तर काय, हा ऍड होतोय नॉर्मल सेगमेंट नंतर काही जीन सोडून हा त्या ठिकाणी ऍड झालेला आहे. तर ह्या डुप्लिकेशनला आपण म्हणतोय डिस्प्लेस डुप्लिकेशन. म्हणजे काय, काही डिस्टन्स डिस्प्लेस होऊन ती कुठे ऍड होते,
त्याच क्रोमोझोममध्ये ऍड होते. तर मग हे जे बेसिक 3 टाईप्स आपण बघितले कोणकोणते, त्याच्यामध्ये झालं फर्स्ट होता टँडम डुप्लिकेशन. ओके, ज्याच्यामध्ये काय झालं तर इमिडिएटली आफ्टर द नॉर्मल सेगमेंट डुप्लिकेटेड कॉपी ही ऍड झाली होती. ओके, आणि सेम ओरिएंटेशन. त्यानंतर बघितलं आपण रिव्हर्स टँडम. रिव्हर्स टँडम म्हणजे कशी तर आफ्टर द इमिडिएट नॉर्मल सेगमेंट द डुप्लिकेटेड सेगमेंट कॉपी काय झाली ती ऍड झाली, पण ती कशी ऍड झाली तर रिव्हर्स ओरिएंटेशन. म्हणजे जसं आपण डी आणि ई हा सिक्वेन्स होता तर तो कसा ऍड झाला, ई आणि डी ह्याप्रमाणे नवीन जी कॉपी होती ती ऍड झाली होती नॉर्मल क्रोमोझोममध्ये. तर ह्या तिन्ही डुप्लिकेशन मध्ये आपण काय पाहिलं तर एखाद्या क्रोमोझोमची एखादा सेगमेंट काय होतोय डुप्लिकेट होतोय आणि तो त्याच क्रोमोझोम मध्ये ऍड होतोय. आता जो नेक्स्ट आपण टाईप बघणार आहोत तो म्हणजे कोणता तर ट्रान्सलोकेशन डुप्लिकेशन. आता ह्याच्यामध्ये काय होतंय ट्रान्सलोकेशन डुप्लिकेशन मध्ये तर 2 वेगवेगळे क्रोमोझोम असतात. त्यामध्ये काय होतंय एखाद्या क्रोमोझोमचा सेगमेंट काय होतोय तर डुप्लिकेट होतोय. फॉर एक्झाम्पल काय होतोय आता ह्याच्यामध्ये आपण दाखवल्याप्रमाणे ह्या क्रोमोझोमचा हा सेगमेंट आहे ई आणि एफ हा काय होणार आहे डुप्लिकेट होणार आहे. आणि ही डुप्लिकेट झालेली कॉपी कुठे ऍड होईल तर ह्या क्रोमोझोम मध्ये ऍड होणार आहे. ही नवीन एका नॉन होमोलोगस क्रोमोझोम मध्ये ज्याच्यामध्ये डिफरंट जीन सिक्वेन्स आहे त्याच्यामध्ये ती ऍड होईल. तर कशा प्रकारे ऍड होते समजा फॉर एक्झाम्पल इथे ई आणि एफ हा सेगमेंट काय होतोय कॉपी होतोय आणि तो कॉपी झालेला सेगमेंट कुठे ऍड होतोय तर सेकंड क्रोमोझोम मध्ये ज्याला आपण म्हटलेलं आहे नॉन होमोलोगस क्रोमोझोम. तर हे अशा प्रकारे हे काय डुप्लिकेशनचे 2 बेसिक टाइप्स आहेत. कोणते तर टँडम डुप्लिकेशन आहे आणि रिव्हर्स टँडम डुप्लिकेशन आहे. ओके, कोणते ते डिस्प्लेस टँडम डुप्लिकेशन, रिव्हर्स टँडम डुप्लिकेशन, डिस्प्लेस डुप्लिकेशन अँड ट्रान्सलोकेशन डुप्लिकेशन. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ व्यवस्थित समजला असेल. पुन्हा एकदा आपण रिवाइज करूया की आपण काय काय पाहिलं या व्हिडिओमध्ये. तर आपण बघितलं क्रोमोझोमल ॲब्रेशन म्हणजे काय, त्याचे 2 बेसिक टाईप स्ट्रक्चरल आणि न्यूमेरिकल ॲब्रेशन. त्यानंतर आपण पाहिलं की न्यूमेरिकल ॲब्रेशन मध्ये पुन्हा आपण स्ट्रक्चरल ॲब्रेशनचे 2 टाईप पाहिले. कोणते 4 टाईप पाहिले डिलिशन, डुप्लिकेशन, इन्व्हर्जन अँड ट्रान्सलोकेशन. ओके, हे 4 टाईप पाहिल्यानंतर आपण बघितलं की डुप्लिकेशन मध्ये कोणते किती टाईप होते तर 4 बेसिक टाईप होते. टँडम होता, रिव्हर्स टँडम होता, डिस्प्लेस डुप्लिकेशन होता. त्यामध्ये टँडम डुप्लिकेशन मध्ये आपण पाहिलं की क्रोमोझोमचा एखादा सेगमेंट हा काय होतोय डुप्लिकेट होतोय आणि ती डुप्लिकेट झालेली कॉपी कुठे ऍड होते तर इमिडिएटली आफ्टर नॉर्मल सेगमेंट ही कॉपी ऍड होते त्याच क्रोमोझोम मध्ये. ओके, त्यानंतर रिव्हर्स टँडम मध्ये बघितलं आपण एखादी डुप्लिकेट झालेली कॉपी डी आणि ई सेगमेंट हा कसा ओरिएंट झालेला आहे ई आणि डी ह्या सिक्वेन्स प्रमाणे तो रिव्हर्स ओरिएंट झालेला आहे आणि कुठे ऍड झालेला आहे तर त्याच क्रोमोझोम मध्ये ऍड झालेला आहे. तर याला आपण म्हटलेलं आहे रिव्हर्स टँडम डुप्लिकेशन. त्यानंतर आपण बघितलं डिस्प्लेस डुप्लिकेशन, ज्याच्यामध्ये काय होते एखाद्या क्रोमोझोमची कॉपी ही डुप्लिकेट होते सेगमेंट आणि ती डुप्लिकेट झालेली कॉपी त्या नॉर्मल सेगमेंट नंतर इमिडिएटली ऍड न होता ती काही जीन सोडून पुढे ऍड होते त्याच क्रोमोझोम मध्ये. तर ह्याला म्हटलेलं आहे आपण डिस्प्लेस डुप्लिकेशन. आणि लास्ट बघितलं आपण ट्रान्सलोकेशन डुप्लिकेशन, ज्याच्यामध्ये काय होतंय एखाद्या क्रोमोझोमचा सेगमेंट हा डुप्लिकेट होतोय आणि तो डुप्लिकेट झालेली कॉपी ही दुसऱ्या नॉन होमोलोगस क्रोमोझोम मध्ये कुठे ऍड होते तर दुसऱ्या एका नॉन होमोलोगस क्रोमोझोम मध्ये ती अशा प्रकारे ऍड होते. तर ह्या आपण बेसिकली 4 बेसिक टाईप बघितले डुप्लिकेशनचे. कोणकोणते तर टँडम डुप्लिकेशन, रिव्हर्स टँडम डुप्लिकेशन, डिस्प्लेस डुप्लिकेशन अँड ट्रान्सलोकेशन डुप्लिकेशन. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ व्यवस्थित समजला असेल. तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला या कमेंटमध्ये टाकू शकता आणि काही क्वेश्चन्स असतील तर ते विचारू शकता. थँक्यू.